श्री गणेश अध्याय 19 स्वामी चरित्र सारामृत. श्री गणेशाय नम. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतशे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावेजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती आजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरण शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले. नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता. तेथेची समाधी लागली त्यांची, समृद्धीनं राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदान भुजांवरी मस्तक ठेविले, झडकरी सद्गती झाली अंतरी, हर्षपोटीनं समावे. उठवणिया करीती स्तुती, धन्य धन्य हे स्वामी मूर्ती, केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करती सिद्ध प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृते केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीची समर्थ बोलले, त्या समयाशी लोकी धन्यता पावलाशी वर्योषिता पाळोनी. तियेची द्यावे सोडोनी, तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सूर भोवणी आणती जाशी सुखाने. एकोणी या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील, पर्यांतरीची खुन येती तत्काळ जाणून पाहू लागले, अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मक्रते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात निवार होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य क्षंतोनी अंतरी, खडक दितले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी, खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवटाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले, असे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैशेच आला परत स्वस्थाना, झेंडा उभारला बंडाचा, त्यात त्याशी यश न आल्या, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत राजाश्री सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले, स्वामी चरणी भजन पूजन निषेधीने करता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानशी, यमदूत दिसती त्या मृतदष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परिश्री